काल पंजाब आणि हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांकडून आंदोलन केलं गेलं। भारत अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात तसंच प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झालेले होते आणि याविषयी पुढारीच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला आहे। शेतकरी नेते राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्याशी पाहूया। आंदोलन सुरू आहेत देशभरामध्ये। आज शेतकऱ्यांचं आंदोलन झालं। काय कशा पद्धतीने सरकारनं तुमच्या मागण्या मान्य केल्यात का, काही चर्चा केली का? खरं तर आंदोलन म्हणजे एक संविधानिक मागणी असते आमची, किंवा ज्याला म्हणजे लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या मागण्या रेटत असतो आणि मागण्या रेटत असताना सरकारनं त्याच्याकडे त्या लक्ष द्यायला पाहिजे, ही आपली परंपरा आहे। परंतु आंदोलनं होऊनच द्यायची नाहीत आणि आंदोलकाशी चर्चाच करायची नाही, अशी काहीशी भूमिका अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारनं घेतलेली आहे। भारत अमेरिका जो मुक्त व्यापार करार होणार आहे, तो करार करण्यापूर्वी त्या व्यापाराचा कोणाकोणावर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्या घटकांच्यावर बोलायला पाहिजे होतं सरकारनं। तुमचं म्हणणं काय आहे, तुमचं म्हणणं काय, मग आपल्याला काय करायला पाहिजे हे ऐकून घ्यायला पाहिजे होतं। परंतु त्या एप्स्टीन फाईलच्या भीतीमुळे एवढं सरकार भेदरलेलं आहे की कुणाचं ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नाही। मुळामध्ये हा मुक्त व्यापार करार अमेरिकेबरोबरचा जर झाला तर भारतीय शेतकऱ्यांचं मरण आहे, भारतीय शेती उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। आजकाल दिल्लीमध्ये नेते जे सरकारच्या विरोधात जातात त्यांना एक दिवस काही काळ कारागृहातून जाऊन पुन्हा यावं लागतं का? आता जे सरकार बनलेलं आहेत त्याही लोकांची जर 10-20 वर्षापूर्वीची भाषणं बघितली तर ते फार नळावच्या भांडणासारखी, जशी बाया भांडणं करतात ना तशी भांडणं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली असतील किंवा पंतप्रधानांनी केली असतील। आमचं म्हणणं आहे की ज्यावेळेस किसानाचं आंदोलन होतंय त्यावेळेस आणि 10,000च्या वर शंभू बॉर्डरला लोक अडवली, यूपीमध्ये घराघरात जाऊन पोलीस डिटेन करायला लागले, गाड्या आमच्या येणार होत्या बागपतवर न्यायच्या मार्गे, त्या गाड्या देखील अडवण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही 4-5 लोक होतो आम्हाला तिथे गेल्यानंतर। आणि ह्या सरकारची इच्छा ह्या विद्यार्थ्यांच्याबद्दल असेल किंवा शेतकऱ्याबद्दल असेल, महिलांच्याबद्दल ही नियत चांगली नाही। आणि हे आता मला वाटतंय की या माध्यमातून युवकांच्या जीवावर मोदींचं सरकार आलतं सोशल मीडियाच्या माध्यमातून, तोच जर युवक बॅक झाला तर पुन्हा यांचं सरकार येणार नाही। फक्त आम्हाला धोका काय वाटतोय की ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून ते काय करू शकतात, नाहीतर बरं ह्यांची एवढी ताकद आहे तर खासदार फोडायची काय गरज आहे? तुमचं एवढं मोठं लोकमत एवढं भारी आहे, तुमचा एवढा जगात मोठा पक्ष भारी आहे, मग तुम्ही एक खासदार कशाला फोडताय? तुम्ही ममता बॅनर्जी असतील, उद्धव साहेबांचे असतील, समजा XY पवार साहेबांचे अजून कोण फोडले नाहीत, पवार साहेबांचे असतील, काय गरज नव्हती ना तुम्ही? व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत, शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।